कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजित थरवळ यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने मी तिसऱ्यांदा सभापती झालोय आणि स्थायी समितीचं जे आहे आयुक्त अधिकारी वर्ग यांच्याशी खांद्याला खांदा लावून मी काम करणार आहे। शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सर्वच पक्ष एकत्र आलेले आहेत। शहर विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि युती झालेली आहे। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची चुरस नव्हती। याच्या पुढे शिवसेना भाजपचा आदेश या कोणत्याही प्रकारची चुरस नव्हती आणि यापुढे शिवसेना भाजपचा आदेश आणि आदेशाप्रमाणेच काम चालणार आहे। कोणतीही राहिलेली नाही चुरस, यापुढे आदेशच होणार सरस। त्याच्यामुळे बिनविरोध निवड झालेली आहे। बिनविरोध निवड खऱ्या अर्थाने चुरस संपलेली आहे आणि आज स्थायी समितीच्या सभापतीपदी मल्लेश शेट्टी, महिला आघाडी, महिला बाल कल्याण सभापतीपदी सारिका जाधव आणि शिक्षण समिती सभापती म्हणून अभिजित थरवळ यांची निवड झालेली आहे। त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन।